योद्धा न्यूज मराठी। सामान्यांसाठी वरदान ठरते राम सुकृत कल्याण फाउंडेशन। शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत मोलाचा वाटा। दावडी खेड आजच्या धावपळीच्या युगात सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिक, शेतकरी आणि गरीब वर्गाला अनेकदा हेलपाटे मारावे लागतात। मात्र खेड तालुक्यातील दावडी येथील राम सुकृत कल्याण फाउंडेशन या लोकाभिमुख संस्थेमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांचे काम सोपे झाले। विविध शासकीय योजनांच्या कागदपत्रांची पूर्तता करणे असो किंवा समाजोपयोगी उपक्रम, फाउंडेशननं सर्वसामान्यांच्या मनात आपले एक हक्काचे स्थान निर्माण केले। महावितरणच्या विशेष योजनेसाठी मोफत मार्गदर्शन, महाराष्ट्र शासन आणि महावितरण तर्फे राबवण्यात येत असलेल्या छतावरील सौर ऊर्जा योजना, ज्यामध्ये मागील 12 महिन्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना विशेष लाभ मिळतात। या योजनेचा लाभ मिळवून देण्यात राम सुकृत कल्याण फाउंडेशन महत्त्वाची भूमिका बजावते। अनेकदा तांत्रिक माहितीच्या अभावामुळे किंवा कागदपत्रांच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे सामान्य नागरिक या योजनांपासून वंचित राहतात। हे ओळखून फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजी घारे यांनी स्वतः वेळ देऊन कार्यालयात प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले आहेत। यामुळे अर्जदारांना तालुक्याच्या ठिकाणी न जाता अगदी स्थानिक पातळीवर सर्व कागदपत्र भरण्यास मदत होत आहे। वेळेची बचत आणि मनस्तापापासून मुक्ती मिळत असल्यानं नागरिक या सुविधेचं मनापासून कौतुक करत आहेत। सेवाभावी उपक्रमांची मोठी साखळी केवळ कागदपत्रांच्या कामातच नव्हे तर समाजसेवेच्या इतर क्षेत्रातही फाउंडेशनचे काम वाखाणण्याजोगे आहे। फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरे, गरजू नागरिकांना दृष्टी मिळवून देण्यासाठी नेत्र शिबिरांचे आयोजन, श्रवण यंत्र वाटप, ज्यांना ऐकण्यास त्रास होतो अशा गरजू लोकांसाठी श्रवण यंत्रांचे मोफत वाटप, प्रशिक्षित मनुष्यबळ, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित टीमची नियुक्ती। आम्हाला आमचे हक्काचे व्यासपीठ मिळाले। राम सुकृत कल्याण फाउंडेशन म्हणजे आमच्यासाठी एक हक्काचे कार्यालय आहे। इथल्या कामाची पद्धत आणि सर्वसामान्यांबद्दलचा जिव्हाळा पाहून आम्हाला खूप दिलासा मिळतो, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। लाभार्थ्यांचा आनंद। नवीन श्रवण यंत्र मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। अनेकांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले। यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दावडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अशा उपक्रमांमुळे गरजूंच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास निर्माण होत असून या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी उत्तम खेसे यांनी।